सो हे गाइस, कैसे हैं आप सभी लोग? बढ़िया, एकदम बढ़िया है ना। सो टुडे वी आर गोइंग टू लर्न पास्ट इंडेफिनिट टेंस. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न पास्ट इंडेफिनिट टेंस. तर आपण आज हा टेन्स शिकणार आहे, पास्ट इंडेफिनिट टेन्स. या टेन्स मध्ये काय आता ते बघू पहिल्यांदा या टेन्सची ओळख काय, त्यानंतर आफ्टर दॅट वी विल सी दी फॉर्म्युला. सो आता ओळख काय याची ओळख आहे ल, ला, ली, ले आणि लो. सो याची ही ओळख आहे. आता आपल्याला तर ओळख कळली. ओळख म्हणजे जर हे लास्टला आलं, वाक्याच्या लास्टला आलं, तर कोणत्या टेन्सचं वाक्य समजायचं? पास्ट इंडेफिनिट टेन्स. सो नाउ लेट्स सी द फॉर्म्युला. सो आता हो करार्थी वाक्याचा पहिल्यांदा फॉर्म्युला बघू. अफर्मेटिव्हचा फॉर्म्युला. आता अफर्मेटिव्हचा फॉर्म्युला काय पास्ट इंडेफिनिट टेन्सचा? बघा फॉर्म्युला काय. द फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस मेन वर्बची सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सो दिस इज अ फॉर्म्युला. सो हाऊ विल मेक द सेंटेन्स? हाऊ वी विल मेक द सेंटेन्स? आपण वाक्य कसं बनवणार आहे? आपण एक्झाम्पल्स घेऊ. आपण दोन एक्झाम्पल्स घेऊ. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट, व्हॉट शुड वी टेक? ओके, मी तिकडे गेलो. लेट्स टेक दिस सेंटेन्स. मी तिकडे गेलो. सो आता याला कसं सॉल्व करणार आहे? फर्स्ट स्टेप वी विल हॅव टू सी लास्टला काय आले. व्हॉट इज लास्ट इन दिस सेंटेन्स? आता लास्टला काय आले? लो. लो म्हणजे कोणता टेन्स? कोणत्या टेन्सची ओळख आहे? पास्ट इंडेफिनिट टेन्स. आता आपल्याला टेन्स कळला. आता वाक्य होकारार्थी का नकारार्थी? वाक्य कसं आहे? होकारार्थी. त्यामुळे फॉर्म्युला अफर्मेटिव्हचा लागणार का निगेटिव्हचा लागणार? अफर्मेटिव्ह. सो लेट्स यूज द फॉर्म्युला ऑफ अफर्मेटिव्ह अँड द फॉर्म्युला इज गिवन. फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युलात फर्स्ट नंबरला काय? सब्जेक्ट. आपल्याकडे सब्जेक्ट काय आहे? मी. मीची इंग्लिश काय असते? आय. फॉर्म्युलात सेकंड नंबरला काय? मेन वर्बची सेकंड फॉर्म. फॉर्म्युला वाईज वी हॅव टू मेक दी सेंटेन्स. फॉर्म्युलानुसार, फॉर्म्युला वाईज आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. बरं, फॉर्म्युला सेकंड नंबरला मेन वर्बची सेकंड फॉर्म आहे. आपल्याला पहिल्यांदा हे शोधायला लागेल की वाक्यात मेन वर्ब काय. आपल्याकडे मेन वर्ब काय? मेन वर्ब गेलो. जाण्याची इंग्लिश काय असते? गो. गोची फर्स्ट फॉर्म गो. गोची सेकंड फॉर्म काय असते? वेंट. काय असते? वेंट. सो इथे आणि वर्बची थर्ड फॉर्म आहे. गोची थर्ड फॉर्म काय असते? गॉन. सो विच फॉर्म वी हॅव टू यूज हियर? वेंट. सेकंड फॉर्म वी हॅव टू यूज हियर. तर आपण सेकंड फॉर्म इथे यूज करणार. गोची सेकंड फॉर्म वेंट, थर्ड फॉर्म गॉन, पण सेकंड फॉर्म यूज करायची. सो आय वेंट. फॉर्म्युला थर्ड नंबरला काय? ऑब्जेक्ट. आणि आता आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट तिकडे. तिकडेची इंग्लिश देअर. जस्ट वी हॅव मेड अ सेंटेन्स. I went there. Our sentence has completed. I went there. So now let's take the second sentence. Second example. Example number 2 we have. Okay. तो क्रिकेट खेळला. Let's take this sentence. तो क्रिकेट खेळला. आता ह्या वाक्यात व्हॉट इज लास्ट इन द सेंटेन्स? इन दिस सेंटेन्स व्हॉट इज लास्ट? आता लास्टला काय लिहा वाक्यात? ला. ला म्हणजे कोणता टेन्स? प्रेझेंट पास्ट इंडेफिनिट टेन्स. आता पास्ट इंडेफिनिट टेन्स आपल्याला टेन्स कळला. आता वाक्य होकारार्थी का नकारार्थी? होकारार्थी. दॅट्स व्हाय वी विल यूज द फॉर्म्युला ऑफ अफर्मेटिव्ह. त्यामुळे आपण अफर्मेटिव्हचा फॉर्म्युला यूज करणार. फॉर्म्युलात फर्स्ट नंबरला काय? सब्जेक्ट. आपल्याकडे सब्जेक्ट काय आहे? तो. तोच इंग्लिश ही. फॉर्म्युलात सेकंड नंबरला काय? मेन वर्बची सेकंड फॉर्म. आता आपल्याला हे बघायला लागेल की वाक्यात मेन वर्ब काय आहे. आपल्याकडे मेन वर्ब काय? मेन वर्ब खेळला. खेळण्याची इंग्लिश काय असते? प्ले. प्लेची फर्स्ट फॉर्म प्ले, सेकंड फॉर्म प्लेड. काय असते? प्लेड. फक्त ईडी वी विल ऍड. आता आणि थर्ड फॉर्म काय असते? प्लेड. झाला. वर्बची फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म प्ले, प्लेड आणि प्लेड. सो वी विल यूज द सेकंड फॉर्म ऑफ अवर वर्ब. वर्ब काय? प्ले. प्लेची सेकंड फॉर्म प्लेड. ही प्लेड. बर, फॉर्म्युला लास्टला काय? ऑब्जेक्ट.
वेर इज अ फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लास्टला काय ऑब्जेक्ट. आपल्या काय ऑब्जेक्ट आहे का आहे काय क्रिकेट. ही प्लेड क्रिकेट झालं. हा बर आता आपण अफर्मेटिव्ह शिकलो. आता आपण शिकू नेगेटिव्ह. काय शिकायचं आता नेगेटिव्ह. सो नाव लेट्स लर्न द फॉर्म्युला ऑफ नेगेटिव्ह पास्ट इंडेफिनिट टेन्स. सो आता फॉर्म्युला काय पहिल्यांदा फॉर्म्युला बघा काय सब्जेक्ट. द फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस डेड प्लस सब्जेक्ट प्लस डेड प्लस मेन वर्बची फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सो दिस इज द फॉर्म्युला. आता सॉरी नेगेटिव्ह आहे ना. सो इथे वी विल यूज नॉट. वी विल हॅव टू ऍड हियर नॉट. सो प्लस मेन वर्बची फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. एनिथिंग वॉज मिसिंग सो आय थॉट अबाउट दॅट. ओके आता फॉर्म्युला आपला हाय सब्जेक्ट प्लस डेट प्लस नॉट प्लस मेन फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता एक वाक्य घेऊ. लेट्स टेक 2 सेंटेन्सेस. आता 2 वाक्य घेऊ त्यानंतर समजू. आता आपलं अफर्मेटिव्हचं वाक्य काय होतं पास्ट इंडेफिनिट टेन्सचं मी तिकडे गेलो. आता आपण घेऊ मी तिकडे गेलो नाही. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट वी हॅव ऑफ नेगेटिव्ह पास्ट इंडेफिनिट टेन्स मी तिकडे गेलो नाही. मी तिकडे गेलो नाही. आता बघा काय बघायचं आपल्याला नाहीच्या आधी लास्टला काय आलं वाक्याच्या लो. लो म्हणजे कोणता टेन्स पास्ट इंडेफिनिट टेन्स. आता आपल्याला टेन्स कळला. वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे नकारार्थी आहे. बर त्यामुळे फॉर्म्युला वी विल यूज ऑफ नेगेटिव्ह. नेगेटिव्हचा फॉर्म्युला आपण यूज करणार. आता फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय सब्जेक्ट. आपलं काय सब्जेक्ट काय मीच इंग्लिश आय. आता बघा इथे मेन वर्बची फर्स्ट फॉर्म का आली सेकंड फॉर्म का नाही आली. कारण फॉर्म्युल्यात आधीपासूनच मेन म्हणजे हेल्पिंग वर्बची सेकंड फॉर्म आहे. कशी कारण डू ची फर्स्ट फॉर्म डू असती सेकंड फॉर्म डिड असती आणि थर्ड फॉर्म डन असती. काय असती डन. आणि वर्बची आधीपासूनच फॉर्म्युल्यात सेकंड फॉर्म आहे त्यामुळे परत फॉर्म्युल्यात सेकंड फॉर्म येणार नाही किंवा वाक्यात सेकंड फॉर्म येणार नाही त्यामुळे एकदाच येणार. बर आय फॉर्म्युला सेकंड नंबरला काय डिड त्यामुळे डिड लागणार कारण फॉर्म्युल्यात गिव्हन आहे. बर आय डिड फॉर्म्युला थर्ड नंबरला काय नॉट येणार कारण फॉर्म्युल्यात गिव्हन आहे. फॉर्म्युल्यात फोर्थ नंबरला काय मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मेन वर्ब काय मेन वर्ब गेलो. जाण्याची इंग्लिश काय असते गो. गोची फर्स्ट फॉर्म गो. सो आय डिड नॉट गो. इथे वर्बची सेकंड फॉर्म होती त्यामुळे इथे फर्स्ट फॉर्म लागली. दोन वेळेस मेन वर्बची सेकंड फॉर्म येत नाही. सो आय डिड नॉट गो. आता फॉर्म्युला लास्टला काय ऑब्जेक्ट. आपलं काय ऑब्जेक्ट काय तिकडे. तिकडेच इंग्लिश देअर. झालं आपलं वाक्य तयार. सो अजून एक वाक्य घेऊ. एक्झाम्पल नंबर 2 तो आला. काय घ्यायचं तो आला. बर आता आपल्याला हे बघायला लागेल की वाक्यात लास्टला काय आले. आता वाक्यात लास्टला काय आले ला. ला म्हणजे कोणता टेन्स पास्ट इंडेफिनिट टेन्स. आता आपल्याला टेन्स कळला कारण पास्ट इंडेफिनिट टेन्सची ओळख काय ल ला लिहिले लो आणि इथे ला आलाय इथे ला. बर आता आपल्याला टेन्स कळला. वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे होकारार्थी आहे. काय होकारार्थी त्यामुळे फॉर्म्युला आपण होकारार्थीचा वापरणार फक्त. आता फॉर्म्युला काय होकारार्थीचा अफर्मेटिव्हचा फॉर्म्युला काय पास्ट इंडेफिनिट टेन्सचा सब्जेक्ट प्लस मेन वर्बची सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सो आता फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय सब्जेक्ट. आपल्या काय सब्जेक्ट काय तोच इंग्लिश ही. फॉर्म्युला सेकंड नंबरला काय मेन वर्बची सेकंड फॉर्म. सो आता मेन वर्ब आपल्याला पहिल्यांदा शोधायला लागेल. आता आपल्याकडे मेन वर्ब काय मेन वर्ब आला. येण्याची इंग्लिश काय असती कम. येण्याची इंग्लिश काय असती कम. सो कमची फर्स्ट फॉर्म कम. कमची सेकंड फॉर्म केम. काय असती केम. सो कम लागणार का केम लागणार आणि थर्ड फॉर्म कम केम कम. सो आता फर्स्ट फॉर्म लागणार सेकंड फॉर्म लागणार का थर्ड फॉर्म लागणार. फॉर्म्युला काय म्हणलंय मेन वर्बची सेकंड फॉर्म लावा. That's why we will use verb
सेकंड फॉर्म ऑफ वर्ब केम. सो ही केम. फॉर्म्युला लास्टला ऑब्जेक्ट नाहीये. देर इज नो ऑब्जेक्ट इन आवर सेंटेन्स. आपलं वाक्यात ऑब्जेक्ट नाहीये, त्यामुळे आवर सेंटेन्स हॅज कम्प्लीटेड. आपलं वाक्य तयार झालेलं आहे. ही केम, तो आला, झालं. सो दिस इज आवर टुडेज लेक्चर. हे आपलं आजचं लेक्चर होतं. आज आपण पास्ट इंडेफिनिट टेन्स, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह शिकलो. बघा, पास्ट इंडेफिनिट टेन्सची ओळख आहे, ल ला लिहिले लो. सो टुडे वी हॅव लर्न दिस. So in the next lecture we will learn interrogative formula and double interrogative formula. So thank you for watching this lecture. So bye.